जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 6. बंध. दोन किंवा दोनहून अधिक परमाणूंचा बंध होतो. तसेच दोन किंवा दोनहून अधिक स्कंधाचा, एक वा एकाहून अधिक परमाणूंचा, एक वा एकापेक्षा अधिक स्कंधाशी बंध होतो. पुद्गल परमाणूंचा जीवाशी बंध होतो. कारण पुद्गल द्रव्य सक्रिय आहे, त्यामुळे तुटणे फुटणे इत्यादी स्वाभाविक आहे. केवळ निमित्ताची अपेक्षा असते. जैनाचार्यांनी बंध प्रक्रियेचे इतके सविस्तर व सूक्ष्म वर्णन केले आहे की तितके जगात कोणीच केलेले नाही. आज जरी वैज्ञानिक सिद्ध करू शकले नाहीत, तरी भविष्यकाळात सिद्ध करतील असे समजावयास हरकत नाही. विस्तार भयास्तव कर्मबंधाचे सविस्तर वर्णन येथे केलेले नाही. सूक्ष्मता याचे दोन प्रकार आहेत. एक अंत्य सूक्ष्मता, दोन अपेक्षित सूक्ष्मता. स्थूलता याचेही दोन प्रकार आहेत. एक अंत्य स्थूलता, दोन अपेक्षित स्थूलता. संस्थान याचे उत्कर, चूर्ण, खंड, चूर्णिका व अणुचटन असे 6 भेद आहेत. भेद. स्कंधांचे विघटन होणे यास भेद म्हणतात. याचे वर्णन अणुपरमाणू प्रकरणामध्ये आले आहे. तम म्हणजे अंधकार. तमोदृष्टी प्रतिबंधकारणम प्रकाशविरोधी. जो पाहण्यास बाधक असून प्रकाशाचा विरोधी आहे तो अंधकार अशी व्याख्या केलेली आहे. काही विचारवंत तत्त्वज्ञ अंधकार हा स्वतंत्र पुद्गल द्रव्याचा प्रकार मानित नाहीत. त्यांच्या मते प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधकार आहे. पण वैज्ञानिक मात्र आता स्वतंत्र द्रव्य मानू लागले आहेत. कारण वैज्ञानिकांना असे आढळून आले आहे की अंधकारात सुद्धा इन्फ्रारेड रेजचे अस्तित्व असते. वर्ण प्रकरणात आपण पाहिले आहे की कमी उष्णतामानात काळा रंग असतो. जसजसे तापमान वाढवावे तसतसा रंग बदलतो. तर इन्फा नावाची लाल किरणे अंधारात सुद्धा अस्तित्वात असतात. मिस्ट्रेस इलफोल्ड या वैज्ञानिकेला ड्रेप्स .525 डिग्री सेल्सिअस इतक्या कमी उष्णतामानात रंग काळा असतो आणि त्यापासून इन्फ्रारेड रेज निघतात असे आढळून आले. विशिष्ट अशा फोटोग्राफिक प्लेट्सवरून हे सिद्ध झाले आहे. म्हणजेच अंधाराला वेगळे अस्तित्व आहे हे वैज्ञानिकांना मान्य आहे. केवळ प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधकार नव्हे. छाया, शॅडो. जैन साहित्यात छाया हा सुद्धा एक स्वतंत्र पदार्थ मानलेला आहे. छाया प्रकाशावरणनिमित्ता अशी व्याख्या सर्वार्थसिद्धी या ग्रंथात केली आहे. म्हणजे प्रकाशावर आवरण पडले की छाया निर्माण होते. प्रकाशमार्गामध्ये अपारदर्शक पदार्थ येणे आवरण आहे. स्थूल सूक्ष्म या पुद्गल प्रकारात छाया येते. छायेचे प्रकार 2. सा द्वेधा वर्णादी विकारपरिणता प्रतिबिंबमात्रात्मिका चेत्ती. प्रकाशमार्गात आरसा, दर्पण, मिरर आणि भिंग म्हणजे लेन्स, अंतर्गोल किंवा बहिर्गोल हे येणे सुद्धा एक प्रकारचे आवरण आहे. आणि त्यामुळे वास्तविक आणि अवास्तविक प्रतिबिंब होतात. असे प्रतिबिंब 2 प्रकारचे आहेत. एक वर्णादी विकारपरिणत व 2 प्रतिबिंब मात्रात्मिका. पहिल्या प्रकारात वैज्ञानिकांनी मान्य केलेले ते वास्तविक प्रतिबिंब येऊ शकतात, जे विपर्यस्त म्हणजे इन्व्हर्टेड होतात आणि त्यांचे प्रमाण म्हणजे साईज बदलते. प्रत्यक्ष प्रकाश किरण मिळाल्याने
असे प्रतिबिंब होतात आणि प्रकाश पौद्गलिक असल्यामुळे असे प्रतिबिंबसुद्धा पौद्गलिकच आहेत. दुसऱ्या प्रकारात वैज्ञानिकांनी मान्य केलेले अवास्तविक प्रतिबिंब म्हणजे व्हर्च्युअल इमेजेस येतात. यात केवळ प्रतिबिंबच असते. प्रकाश किरणांच्या मिलनाने हे प्रतिबिंब असते. वरील प्रकारावरून हे निश्चित होते की एनर्जी म्हणजे शक्तीचे परिवर्तन छाया आणि वास्तविक व अवास्तविक प्रतिबिंब यामध्ये होते. गणना यंत्र सर्वांच्या परिचयाचे आहे. या यंत्राचा उपयोग जर व्यतिकरण पट्ट्या म्हणजे इंटरफिरन्स बँड्स काचेच्या काळ्या पट्ट्या वर केला तर त्या काळ्या पट्टीमधून प्रकाश विद्युत रीतीने विद्युत अणू म्हणजे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडत असतात हे सिद्ध झाले आहे. सारांश: काळी पट्टी केवळ प्रकाशाचा अभाव नाही तर ती शक्ती म्हणजे एनर्जी रूप आहे. तसेच पट्टी रूपाने जो छाया तीसुद्धा एनर्जीच आहे. वरील विवरणावरून एक गोष्ट सिद्ध होऊ शकते की छाया एनर्जी असल्यामुळे ती पुद्गल आहे आणि तिचा सर्वथैव नाश होऊ शकणार नाही. याचाच अर्थ छाया अनादिकालापर्यंत आकाशात राहते आणि पुन्हा त्याच छायेचे फोटो काढता येतील. कॅमेऱ्यावरून माणूस सरकल्यावर फोटो काढता येत नाही हे आज पटत असले तरी त्या माणसाची छाया तो बाजूला सरकल्यावर सुद्धा तिथेच असली पाहिजे आणि म्हणूनच पुन्हा माणसाच्या अभावात फोटो काढता येणे शक्य आहे. प्रकाश: सूर्याचा प्रकाश आतप म्हणवला जातो तर चंद्राच्या प्रकाशात उद्योत म्हणतात. यांना अनुक्रमे हीट रेज आणि लाईट एनर्जी असे म्हणतात. वरवर पाहता हे पृथक्करण विशेष वाटत नाही, पण सूक्ष्मरीतीने विचार केल्यास हे पृथक्करण पूर्णपणे वैज्ञानिक आहे हे पटेल. प्रकाश निरंतर गतिशील आहे हे वैज्ञानिकांनी मान्य केले आहे. इतकेच नव्हे तर प्रकाशाला वजन असते हे देखील प्रयोग सिद्ध झाले आहे. एका चौरस मैल पृथ्वीवर सूर्यापासून 1 मिनिटाला अर्धा छटाक प्रकाश पडतो हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. प्रकाशाची गती प्रति सेकंदास 1,86,000 आहे आणि प्रकाश निरंतर गतिशील आहे हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. वर्गणा: एका दुसऱ्या अपेक्षेने जैनाचार्यांनी 23 प्रकार पुद्गलाचे मानले आहेत. त्यातील 1 आहार, 2 तेजस, 3 भाषा, 4 मन व 5 कार्मण या वर्गणांचा विचार आता करावयाचा आहे. ढोबळमानाने वर्गणाचे स्वरूप समजण्यासाठी गोम्मट सारात सांगितलेल्या या 2 गाथा त्यांचा सारांश असा आहे. 23 प्रकारच्या वर्गणांपैकी आहार वर्गणांनी औदारिक, वैक्रेयिक, आहारक अशी ही 3 शरीरे व श्वासोश्वास बनतात. तैजस वर्गणांनी तैजस शरीर बनते. भाषा वर्गणांनी 4 प्रकारचे वचन, मनोवर्गणांनी हृदयस्थानात अष्टदळ कमळरूप द्रव्यमन आणि कार्मण वर्गणांनी 8 प्रकारचे कर्म बनते असे जिनेंद्रदेवांनी सांगितले आहे. 1. आहार वर्गणा. या वर्गणांनी पृथ्वी, जल, वायू व वनस्पतिकाय जीवांचे शरीर बनते व त्याचे पोषण व रक्षण होते. मनुष्य व तिर्यंच यांचे औदारिक, देव व नारकी यांचे वैक्रियिक, विशेष वृद्धिधारी मुनींचे आहारक शरीर असते. वैज्ञानिकांना जी मौले सापडली त्या सर्वांचा घटक प्रोटॉन असतो. इलेक्ट्रॉन त्याच्या सहचार्याने राहतो. हा प्रोटॉन आहार वर्गणेत मोडतो. विश्वातील दिसणारी सर्व द्रव्ये तैजस वर्गणेशिवाय आहार वर्गणेत येतात.
2. तैजस वर्गणा. या वर्गणा समजावून घेण्यासाठी तत्वार्थ सूत्रातील खालील सूत्रे पहा. परम परम सूक्ष्मम प्रदेशतो संख्येय गुणम प्राक्तैजसात अनंत गुणे परे अप्रतिघाते अनादि संबंधेच सर्वस्य. उत्तरोत्तर ही शरीरे सूक्ष्म आहेत. बहुधा तेज, किरण, कांती, विद्युत, प्रकाश, उष्णता, छाया इत्यादी तैजस शरीराचे असावेत. वैज्ञानिकांनी क्ष किरण, अल्फा किरण, लेझर किरण, गामा किरण, अणुविद्युत इत्यादींचा शोध लावला आहे. प्रयोग करताना शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की काही किरणे अति कठीण धातूमधून देखील सरळ आरपार जातात. त्यांना गॅमा किरण असे म्हणतात. कारण औदारिक, वैक्रियिक, आहारक, तैजस व कार्मण हे क्रमाने सूक्ष्म सूक्ष्म आहेत. अनंत गुणे परे या सूत्रावरून तैजस व कार्माण शरीराचे प्रदेश संख्येत अनंतपटीने वाढ होते आणि अप्रतिघाते सूत्रावरून गॅमा किरण तैजस वर्गणेचे आहेत हे स्पष्ट होते. तैजस शरीराचे कार्य पृथ्वी, जल, अग्नी, वायू व वनस्पती या पंच स्थावर व द्विद्रियादी त्रस जीवांच्या शरीराला कांती देणे हे आहे. 3. भाषा वर्गणा. शब्दापासून भाषा होते. कुणी कुणी शब्द, भाषा हा आकाशाचा गुण मानतात, पण ते बरोबर नाही. कारण शब्द गतिमान असतात, हे साठविले जाऊ शकतात आणि अडविले जाऊ शकतात. आकाशात ते गुण नाहीत. शब्दाविषयी मागे आपण विचार केलेला आहे. थोडक्यात असे की ध्वनिलहरी या वायुलहरी, प्रकाशकिरण यापेक्षा वेगळे आहेत. ध्वनी हा वायू व प्रकाश यापेक्षा वेगळा, कारण वायू आहार वर्गणेत व प्रकाश तैजस वर्गणेत मोडतो. शास्त्रज्ञांनी असे सिद्ध केले आहे की ध्वनीचा वेग दर सेकंदास 332 ते 5000 मीटर आहे. तरी पण हे बरोबर वाटत नाही, कारण शुद्ध पुद्गलाणू एका समयात 14 राजू इतके अंतर येईल की ध्वनिलहरींचा वेग खूप आहे. कारण टेलिफोन, रेडिओ, टेलिव्हिजन यांच्या माध्यमातून शेकडो मैल दूरचे आपण ताबडतोब ऐकतो. 4. मनोवर्गणा. मतिज्ञान व श्रुतज्ञान यांच्या कक्षेत आधुनिक विज्ञान येते आणि त्या दोन्ही ज्ञानाने सज्ञी जीवाचे मन प्रत्यक्ष पाहिले जाऊ शकत नाही. मन हे मनोवर्गणेपासून बनते, म्हणून मनोवर्गणा पुद्गल आहे. सर्वांनाच मन असत नाही. काही पंचेंद्रिये जीवांना ते असते. मनपर्याय ज्ञानाचा विषय पुद्गलाचे सूक्ष्म पर्याय जाणणे हा आहे. अवधी ज्ञानाने देखील पुद्गल द्रव्याच्या अवस्थांचेच ज्ञान होते. रूपिष्व वधेहे आणि तदनंत भागे मनपर्ययस्य या 2 सूत्राद्वारे मनपर्याय ज्ञानाचा विषय अत्यंत सूक्ष्म असल्याची कल्पना येईल. आधुनिक वैज्ञानिकांना शरीरातील मन शोधून काढता आले आहे. 5. कार्माण वर्गणा. वरील 4ही वर्गणेपेक्षा ही वर्गणा अत्यंत सूक्ष्म आहे. कार्माण शरीर हे अत्यंत सूक्ष्म असते असे जैनाचार्यांनी वर्णन केले आहे. ही वर्गणा अजून शास्त्रज्ञांना कळाली नाही, कारण त्या आधीचीच मनोवर्गणा शोधून काढता आलेली नाही. तर कार्माण वर्गणेचा विचारच शास्त्रज्ञांच्या डोक्यात कसा येणार? प्राणी मरणानंतर दुसरा जन्म धारण करतो, त्यावेळी 1, 2 किंवा 3 मोडे घेईपर्यंत जीव अनाहारक असतो. त्यावेळी देखील कार्माण वर्गणाच त्याचे जीवाबरोबर असतात. या वर्गणाविषयी अंशतः ज्ञान विशेष अवधिज्ञानधारक जीव आणि मनपर्याय ज्ञानधारक
मुनींना असते व पूर्ण ज्ञान केवळ ज्ञानी जीवांना असते. कर्म सिद्धांतामध्ये थोडा विचार याविषयी करावयाचा आहे. तूर्त एवढे पुरे.